एका बचत गटाने बँकेकडून 7 लाख रुपये 11% व्याजदराने 2 वर्षाकरिता घेतले तर त्यांना किती व्याज भरावे लागेल? चला तर आता आपण याचं उत्तर काढू. तर आपण सर्वप्रथम काय करू, सूत्र लिहून घेऊ. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजदर भागिले 100. चला तर मला मुद्दल किती आपल्याकडे 7 लाख घ्या लिहून 7 लाख रुपये. मुदत किती आहे 2 वर्ष गुणिले व्याजदर किती आहे 11% भागिले 100. आता हे अंशस्थानी या छेदस्थानी म्हणून एकक गेला एकक म्हणजे 0 गेला 0 गेला दशकचा 0 दशकचा 0. आता उरले किती 7000 गुणिले 2 गुणिले 11. 11 दुने 22 आणि वरले 7000 लिहून घ्यायचे. करा बरं गुणाकार. काय करायचं 22 साते 154 आणि 1 2 3 3 शून्य खाली ठेवून घ्यायचे. झाला तुमचा गुणाकार. 1,54,000 रुपये तुमचं काय आलं व्याज आलं. तर मग 1,54,000 रुपये तुमचं हे झालं व्याज. तुम्हाला व्याज भरावं लागेल. दोन वर्षाचं. अशा प्रकारे तुम्ही बँकेचे व्याजदर काढू शकतात बचत गटाचे. धन्यवाद.